नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्यापणे स्वागत करतोय। आज आपण आलो आहोत एक फार्मर्स प्रॉपर्टी पाहायला। प्लॉटचं क्षेत्रफळ आहे 20 गुंठ्याचं आणि या 20 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला छानपैकी असं टुमदार कोकणी घर देखील मिळून जात आहे। मित्रांनो, पूर्ण प्लॉट हा मातीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ प्लांटेशन देखील पाहायला भेटेल। या ठिकाणी आंब्याची लागवड असेल, सुपारीची असेल, फणसाची असेल, अशा प्रकारचं मिक्स प्लांटेशन या जागेमध्ये तुम्हाला मिळत आहे। मित्रांनो, ह्या प्लॉटपासून आपण बीचेस म्हणाल तर आरेवारे बीच आणि काळबादेवी बीच मोजून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि गावाचं नाव आहे बसणी, तालुका जिल्हा रत्नागिरी। तर मित्रांनो, आता पहिल्यांदा प्लॉट पाहून घेऊया, घर देखील पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया। मित्रांनो, कोकणामध्ये समुद्राच्या जवळ एखादं फार्म हाऊस शोधताय, फार्म हाऊस प्रॉपर्टी शोधताय तर ही जागा तुमच्यासाठी। मित्रांनो, गाव आहे बसणी आणि आजची प्रॉपर्टी आहे 20 गुंठ्याची, अर्थात 20 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आणि त्यासोबत मिळणार आहे तुम्हाला 900 स्क्वेअर फीटचं फार्म हाऊस। मित्रांनो, अतिशय उत्तम प्रकारचं प्लांटेशन या फार्म हाऊसमध्ये, फार्म हाऊसच्या आसपास हे जागा मालकांनी केलं आहे। याला आपण कोकणी वाडी जरी म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आहे। मित्रांनो, पाण्यासाठी म्हणाल तर समोर बघू शकाल की घराच्या बाजूलाच आपण एंट्री केल्या समोरच बघू शकाल राईट साईडला बोरवेल आहे आणि भरघोस पाणी म्हणजे अतिशय उत्तम पाणी या बोरवेलला लाभलेलं आहे। त्यामुळे पाण्याची तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे। पाण्याचा साठा करण्यासाठी 1000 लिटरची पाण्याची टाकी या ठिकाणी घराशेजारीच उपलब्ध आहे। मित्रांनो, आजच्या प्रॉपर्टीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये फार्म हाऊस आहे, पण जस्ट इन केस तुम्हाला इन फ्युचर हे फार्म हाऊस वाढून G+1 ग्राउंड+1 अशा प्रकारे बांधकाम करायचं असेल तर पहिल्या मजल्यावरून तुम्हाला इकडनं समुद्र दर्शन देखील होणार आहे। अर्थात सी व्ह्यू प्रकारची प्रॉपर्टी ही त्यावेळेला होऊन जाईल जेव्हा आपण ग्राउंड+1 अशा प्रकारचं बांधकाम कराल। आता आपण जाऊया आपल्या 900 स्क्वेअर फीटच्या फार्म हाऊसमध्ये घरामध्ये। मित्रांनो, 2 BHK स्वरूपाचं आजचं घर आहे, ज्यामध्ये मस्तपैकी छानपैकी मोठालं अंगण, त्या व्यतिरिक्त बाहेरची पडवी या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील। पावसाळ्यामध्ये या पडवीमध्ये बसून चहाचा एक छानपैकी आनंद आपण नक्कीच घेऊ शकता। किंबहुना आता हिवाळा चालू झाला आहे आणि सकाळ सकाळ जे धुकं पसरलेलं असं या परिसरामध्ये तर ते अवर्णनीय बोलण्याच्या पलीकडेच। त्यामुळे या आणि आजचं हे फार्म हाऊस बघा आणि परचेस करा। आता आपण एंट्री करूया आपल्या घरामध्ये। इथे बघू शकाल की बऱ्यापैकी मोठासा हॉल आहे। हॉलमध्ये सध्या शेतीची अवजारं, शेतीची कामं जी चालू आहेत त्यांची अवजारं ठेवलेली आहेत आणि लगेच हॉलला लागूनच आपण पाहू शकाल फुल फ्लेश अशा प्रकारचं किचन आहे। बऱ्यापैकी मोठा असा किचन ओटा आहे, वरपर्यंत चांगल्या टाईल्सची जागा मालकाने लावून घेतलेल्या आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही आता पहिली बेडरूम बघू शकता, एक किंग साईजचा बेड मावेल एवढी मोठी बेडरूम तुम्हाला या साईडला मिळून जात आहे। हॉलमधून पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजे दुसरा बेडरूम। बऱ्यापैकी मोठा बेडरूम आहे, इथे देखील किंग साईजचा बेड सहज मावेल एवढी मोठी जागा तुम्हाला मिळत आहे। इथे तुम्ही बॅकडोर बघू शकाल, पाठीमागच्या साईडला सिट आउट एरिया आहे आणि या हॉलला लागूनच पाठीमागची पडवी आहे जिथे देखील आपण बसू शकता। मित्रांनो, इथे आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, जिथे तुम्ही बघू शकाल की इंडियन आणि कमोड अशा प्रकारचे दोन्ही टॉयलेट या ठिकाणी जागा मालकांनी करून घेतलेले आहेत आणि हे आहे आपलं कॉमन वॉशरूम एरिया। मित्रांनो, जवळपास नवीन प्रकारचं बांधकाम या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे आणि सुरुवातीला बोललो होतो त्याचप्रमाणे आपण जर ग्राउंड+1 या प्रकारे बांधकाम केला तर पहिल्या मजल्यावरून नंतर तुम्हाला इकडनं समुद्र दर्शनाचा सी व्ह्यू देखील नक्कीच मिळणार आहे। आरेवारे बीच आणि काळबादेवी बीच हे दोन्ही बीचेस आपल्या जागेपासून, प्रॉपर्टीपासून बरोबर 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत। त्यामुळे तुम्ही जर कोकणामध्ये समुद्राच्या जवळपास एखादं फार्म हाऊस शोधताय तर लवकरात लवकर या आणि हा प्लॉट बुक करा। तर मित्रांनो, कशी वाटली मला ही बसणी गावमधली आजची फार्म हाऊस प्रॉपर्टी? मित्रांनो, पाठीमागे बघू शकाल की आपलं छानपैकी घर आहे, घराच्या पाठीमागच्या साईडची पडवी आहे आणि आताच्या घराला जागेची साफसफाई चालू आहे, त्यामुळे कामगार देखील इथं जागेमध्ये सध्या उपलब्ध आहेत। मित्रांनो, प्लांटेशनचं आपण बोललो होतो तर या बागेमध्ये तुम्हाला 10 मोठी नारळाची झाडं मिळत आहेत, त्या व्यतिरिक्त 40 पोफळी झाडं मिळत आहेत आणि आंब्याची साधारणपणे 20 ते 21 झाडं मिळत आहेत। मित्रांनो, सर्व कलमं ही बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत। आता या व्यतिरिक्त मी फणस देखील बोललो होतो तर फणसाची वेगवेगळी व्हरायटी, चांगली व्हरायटी असलेली 3 झाडं आहेत आणि काजू म्हणाल तर साधारणपणे 15 ते 16 काजूची झाडं देखील मिळणार आहेत आणि घरासमोर छानपैकी तुम्ही बघू शकाल की कशा प्रकारे फुलझाडं देखील जागा मालकांनी लावलेली आहेत। पूर्ण जागेला इथे बघू शकाल की ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पाण्याचं कनेक्शन हे प्रत्येक झाडा देण्यात आलं आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाहीये। अर्थात पाण्याचं बोलायचं राहून गेलं होतं की पाण्यासाठी जागेमध्ये बोरवेल आहे आणि अतिशय उत्तम पाणी या बोरवेलला तुम्हाला ते मिळून जात आहे। स्क्वेअर शेप मध्ये असलेला आजचा हा 20 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे। आपण बघू शकाल की गडगा देखील प्रॉपर्टीला घालून घेण्यात आला आहे आणि साधारणपणे 5 फुटाचा गडगा या प्रॉपर्टी तुम्हाला मिळत आहे। मित्रांनो, ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर एक गोष्ट मात्र समजून घ्या, ही आहे शेत जमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी। त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल। आणि जर शेतकरी असाल
आरेवारी समुद्रकिनारा, काळबादेवी समुद्रकिनारा, या समुद्रकिनाऱ्यापासून जवळ एक 3 किलोमीटरवर तुम्हाला एखादा फार्म हाऊस प्लॉट पाहिजे असेल तर हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे. जवळची बाजारपेठ म्हणाल तर बसणी गावची बाजारपेठ एक हार्डली 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. गावामध्ये मिनी सुपरमार्केट देखील आहे, त्यामुळे बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी तुम्हाला तिथे नक्कीच मिळून जातील. तुम्हाला मोठी मार्केट, मोठं बाजारपेठ पाहिजे असेल तर रत्नागिरी बाजारपेठ साधारणपणे 20 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला अगदी जवळ होऊन जात आहेत. बस स्टॉप साधारणपणे 10 मिनिटांवरती आहे आणि रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन जे आहे ते मोजून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल तर याचं व्हॅल्युएशन समजून घेऊया. या 20 गुंठा ॲग्रिकल्चर प्लॉट आणि त्यासोबत मिळणार 900 स्क्वेअर फीटच्या फार्म हाऊसचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे 45 लाख रुपये. थोडंफार नक्कीच नेगोशिएबल. आपल्या कोकणी घरासाठी अतिशय उत्तम पर्याय हा नक्की म्हणू शकेन. तुम्हाला मित्रांनो हे फार्म हाऊस आवडलं असेल किंबहुना एक छोटीशी कोकणी वाडी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि याची सर्व माहिती जाणून घ्या. किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यूल करू शकता. आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात, आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.